गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्यांना स्मृती सर्वाभिवादन प्रतिमांना पंचांग प्रणाम। माता महामायादेवी, माता महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई या सर्वांचे सदा सर्वदा स्मरण करा। संतांचे संत कबीर, महिलांचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही विचारांना कार्यांना स्मृती सर्वाभिवादन। ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बौद्ध झालो ती आपली मातृसंस्था शिखर संघटना जो बुद्धिस्ट सुधार इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय तिसऱ्या अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या सुरू असलेल्या धम्मकार्यास आजच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांना सुद्धा सेवेने द्यावी। त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सेवेने देऊन करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणजे बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सेवेने देऊन करतो। त्याचप्रमाणे उपस्थित आज या ठिकाणी आपल्या बौद्ध धर्माचे धम्मगुरू धम्मवीर्य बोधी यांनाही आजच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांना सेवेने देऊन करतो यांनाही म्हणते। त्याचप्रमाणे आपल्या धम्माचे धम्मगुरू या ठिकाणी आपल्या माताजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण प्रणाम करतो। त्याचप्रमाणे आपले तिसरे आपले भंतीजी सुमेध भंतीजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण या ठिकाणी पंचा प्रणाम करतो। आपण या ठिकाणी तिन्ही आपले भंतीजी या ठिकाणी उपस्थित त्यांना या ठिकाणी भिक्षुनी संघमित्रा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण या ठिकाणी पंचा प्रणाम करतो। आणि तिन्ही भिक्षू संघ आपल्याला या ठिकाणी आज लाभलेला आहे। आपलं खूप खरोखरच पुण्यकर्म आहे की आज या ठिकाणी लोंढे परिवार यांच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेला आहे। मी परिचय या ठिकाणी देत आहे की आज ज्यांच्या घरी जे आपले उपासक आपल्या सर्वांच्या परिचयाचे आयुष्यमान संतोष बलभीम लोंढे यांचा या ठिकाणी आपण संतोष बलभीम लोंढे यांचे वडील बलभीम लोंढे आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आहेत उपस्थित। आज त्यांच्या पायाला थोडंसं विधा झालेलं आहे त्यामुळे ते आतमध्ये बेडरूममध्ये बसलेले आहेत। परंतु जे उपासक आहेत संतोष लोंढे यांचे जे पूर्वज आहेत त्यांचे आजी आजोबा आणि चुलते ह्या तिघांचंही ज्यावेळेस अल्पाच्या आजाराने निधन झालं त्यावेळेस गावाकडे असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं आपण मृत व्यक्तीच्या पश्चात जे काही आपण कार्यक्रम करतो त्यांचा जलदानविधी त्यांचा अस्थिविसर्जन वगैरे तो कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांना करता आला नाही काही कारणास्तव। तर तिघांचे कार्यक्रम अधुरे आहेत, हे केलेले नाही आहेत। त्यांच्या पूर्वजांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी जलदानविधी पुनर्नमोदन असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। मी आभार मानतो कारण की आजचा हा कार्यक्रम आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला पाहिजे आणि त्या पूर्वजांचा जो काही कार्यक्रम बाकी आहेत ते कार्यक्रम आपण आपल्या हस्ते करावा एवढीच विनंती करतो। आणि तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केलेला आहे, मेणबत्ती अगरबत्ती या ठिकाणी प्रज्वलित केलेलं आहे। या ठिकाणचं वातावरण आपण मंगलमय केलेलं आहे। मी सर्वांना लोंढे परिवारांना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो, जयगुरु करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वांनी हात जोडायचे आहे, माझ्या पाठी बोलायचं आहे। बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं संघं नमामि, संघं नमामि, ओकास वन्दामि भन्ते, ओकास वन्दामि भन्ते, द्वारतयेन कता सब अपराधं क्षमतु मे भन्ते, द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते, ओकास वन्दामि भन्ते, द्वारतयेन कता सब अपराध
अपराधं हमतो मे भन्ते खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते लोकासहं भन्ते त्रिशरणेन त्रिशरणेन साध्ये साधि पंचशील धम्मं याचामि धम्मं याचामि अनुग्रह अनुग्रह कृत्वा शीलं देथ मे भन्ते देतमे भन्ते तृतीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन साध्ये पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन साध्ये पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देथ मे भन्ते याचा अर्थ आपण समजून घ्या मराठीमध्ये. पाळी शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ आपण पहिले बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बुद्ध म्हणजे जगातले बुद्धिवान व्यक्ती बुद्ध. त्याचा वकील डॉक्टर इंजिनियर तरी तसे बुद्ध यांना डिग्री कमावं लागली 6 वर्ष कळतर तपस्या. त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम आहे. पण त्यांना बुद्धत्व म्हणजे ज्ञान प्राप्त म्हणून त्यांना बुद्ध म्हणतो आपण. त्यांना नमामि केलं. जो भगवान गौतम बुद्धांनी दुसरा नंबर धम्मं नमामि बोललो आपण. जो भगवान गौतम बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी सुखासाठी आपला धम्म सोडून एवढ्या कष्टानं आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी पोहोचवला त्या धम्माला आम्ही नमन करतो. तिसरा आपण संघं नमामि बोललो. जो संघ भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. मुलं बाळ कोणाचे आहेत कोणाचे नाही आई वडील सर्व गणगोत सोडून आज आम्हाला न बोलावता एकच भिक्खूला बोलावं न बोलावता आम्ही 3 भिक्खू घेऊन आलो. त्याचंही कुशल कर्म तुमचं आहे. हे भिक्खू भेटले बरोबर ना. तर या संघाला जो धम्माचा प्रचार करते आणि ज्याच्यामुळे आम्हाला ज्ञान मिळते ज्याच्यामुळे आम्हाला सुख मिळते त्या संघाला आम्ही नमन केलं. तिसरं आलं आपण याचना केली काहीतरी आपलं चुकलंय. भगवान बुद्ध म्हणतात दुःख असंच निर्माण होत नाही. प्रत्येक दुःखाला कारण आहे. दुःख असं निर्माण होत नाही. मग आमच्यामध्ये काहीतरी कारण वाटून राहिलं. आमच्यामध्ये काय अस्तित्व वाटून राहिलं. आम्हाला काही दुःख वाटून राहिलं याचं कारण असेल ना. तर ते कारण आम्हाला शोधण्यासाठी किंवा आम्हाला समजलं म्हणून आम्ही त्या कारणाची क्षमा करत आहोत. भिक्खू संघासोबत की भंतेजी आमच्याकडून ओकास वंदामी भंते द्वारत्यन कत्तं सभा अपराधन खमुतुमे भंते. भंतेजी आम्ही खरंच असतील म्हणजे निराश आहोत. काहीतरी आम्ही दुःखी आहोत. काहीतरी आमचं हरपल्यासारखं वाटते. काहीतरी बेचैन झालेलो आहोत. याचं कारण आम्हाला समजून द्यायला पण आम्हाला माफ करा. काही कारणास्तव आम्ही ते गोष्ट करू शकलो नाही म्हणून आम्हाला माफ करा. खूप चुकलं आम्हाला. आमचं खूप चुकलं. माफ करा. 1 वेळ नाही 2 वेळ नाही 3 वेळा भंतीची आम्ही तुम्हाला विनंती करतो. काही कारण काय असो आम्ही अस्तित्व आम्हाला काय म्हणजे अस्तित्व दिले नाही आम्हाला. आमच्या घरात खूप प्रसन्नता नाही आहे. एवढं मोठी बिल्डिंग आहे घर आहे पण तिथं शांती नाही. काय फायदा म्हणजे काहीतरी आमच्या हातून चूक झाली म्हणजे कारण आहे तिथंच कारण घडते. कारण आहे तिथे कारण घडते. काहीतरी चूक झाली म्हणून असं होते बरोबर की नाही. ठोकर लागली काहीतरी चूक झाली. झोपीत आपण नसतो चूक झाली असते का ठोकरची. मग ठोकर लागली का आपण रस्ता बघितला नाही डोळे खोलून आपण तसंच चालत आहोत. अशा प्रकारे आपण अपराध माझ्याकडून काही चूक झाली म्हणून क्षमा करा भिक्खू संघाला तुम्ही विनंती. तिसरा आहे ओकास वंदामी भंते अकास अहं भंते त्रिशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भंते. भंतेजी आता खरोखरच कळत नकळत आमच्याकडून काय झालं असेल चुका हे आम्हाला माफ करा. आणि खरोखर भगवान गौतम बुद्धाने जो जीवन जगण्याचा मार्ग दाखवला तो मार्ग आम्हाला दाखवा. आम्ही अशी चूक पुढे होऊ देणार बरोबर ना. अशी चूक पुढे होऊ देणार नाही की ज्या चुकीमुळे आमचं भलं होऊन राहिलं जे चूक आम्हाला दुरुस्ती करायची त्यामुळे भलं होऊन राहिलं आम्ही पाठीमागे जाऊ काय. अशी चूक होऊ देणार नाही. बंतीने माफ केलं ठीक आहे. आता बंतीच्या पाठीमागे शील घ्यायचा आहे की जो भगवान गौतम बुद्धांनी मानव जीवनाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी त्रिशरण पंचशीलाची निर्मिती केली आहे ते आपण शील घ्यायचं आहे. माझ्या पाठी बोलायचं आहे.
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्ण अहं वन्दे पानातिपाता वैरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वैरमणि शिखापदं समादयामि अतिन्नादाना वैरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना वैरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वैरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वैरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमजपमादठाना वैरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमजपमादठाना वैरमणि शिखापदं समादयामि शरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं गत्वापमादेन सम्पादेतव्यम् अहं वन्दे साधु 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 पूजा ज्यांना पूजा आहेत त्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे, ज्यांना येतील त्यांनी शांत राहायचं आहे. वन्नगन्ध गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षम् उपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तं न गन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्ध धम्म संग सुगत तनुभव धातु धातु गभे लंकाय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके सतूपे सवे बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमाधिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बौद्धिचैत्य नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सम्पठानेषु पचिडितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं विज्ञानं विगुरज्ञानं देवरूपं सुजीव
हिमलचक्को गविरगो सङ्गौरवर्णं सुखाय अवयचित्तं निवयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुदननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतो साधु वरदानतो आद्यकुलभूषणतो भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुसाकरा भक्त काजा सौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरि उरी रौद्र रूपा मुक्तिपंत कोणता जीर्ण स्मृती जाडिता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलके सार्थ संज्ञा शरण बुद्धासनी शरण धम्मासनी शरण संघासनी भीमराजा 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 इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुद्धरो पुरुष धम्म सारथि सत्यादेव मनुस्सान बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि साक्षातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको यैपञ्चिको औपनायिको पचतं वेदितं वो विवेति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यादिन्दं सत्तारि पुरिस युगानि अट्टपुरिस पुग्गला एष भगवतो सावक संघो आवन्नियो पावन्नियो दक्खन्नियो अंजलि कर्णियो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाति संघं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या पुत्रं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि अदायिमाय पटिपत्या जाति जरा मरणं परिमोचिसामि इमेना पुयं कम्मेना मामे बालसमागमो संतं समागमो होतु यावदुत्पादपत्या एव वसन्तु कालेन सत्सम्पत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु दम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तो सत्कम्मो लोको सुखी सदा इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तो सद्धम्मो लोको वन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो कर्णीयमथ कुशलेन एतं सन्तं पदम् अभिचमे च साको भोजो च सोजो च सोच च समृद्धो अनतिमानि संतोषको च सुभरो च अपकिचो च सल्लौकवति सन्तिन्द्रियो च विपको च अपगपो कुलेषु अनुनिगितो न संकुद्धं समाचार किञ्चित् तेन विभु परि उपवदयो सुखिनो वा किमिनो हन्तु सबे सत्या भवन्तु सुखी तथा याङ्किञ्चे पानवुद्गत्ति तस्सा वा तावरा वा अनवशेषा दीघा वा ये महन्ता वा मध्यमा रक्षका अनुकतुल्ला दिक्खा वा एव ये दिक्खा ये चतुरे वसन्ति कविदुरे भूता वा सबवेशी वा सबे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परोऽन्यकुम्यत्थ नातिमयत्थ कथचिन किञ्चित् व्यारोसनापटि गच्छय्य नातिमयच्छ दुःखमिशय्य माता यथा नियं पुत्रम् आयुषा एकपुत्रं मनुरके एवंपि सर्वभूतेषु मानसं भावय प्रियमाणं
मे तत्स सब्बलोकस्मि मानसं भावय परिमाणं बुद्धं अतो च क्रियाच असंबद्धं अवेरं असंपत्त दिट्ठं सरे विशिन्नो वा स्यानो वा यावत् स विगतमेदु एतं सन्ति अधिष्ठाय ब्रह्ममेतं विहारं इद्धमाहुं दिट्ठत्सानुपगब्बा सिल्वा देशनेन सम्पन्नो कामेषु विनयकेद नहि जातु गापचय पुनरेतीति हातने लागला तुमचा हात फुला फुला पाणी असं पाणी पडतं सर्वांनी माझ्या पाठी बोलायचं आणि सुद्धा ठीक आहे म्हणा इदं नो यातिनं होतो सुतिता वंतो यातिओ इदं नो यातिनं होतो सुतिता वंतो यातिओ इदं नो यातिनं होतो सुतिता वंतो यातिओ उन्नमे उदकं वट्ठ यथा निम्नं भवतति एवमेव हितो दिनं वेदानां उपकम्पति यथा वरिवः परिपुरन्तु सागरं एवमेव हितो दिनं वेदानां उपकम्पति इच्छितं पतितं क्रियं दीपमेव समीज्यतो सभे पुर्यन्तो जिग्धसङ्कपाचं सकसम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्तिम् अनिचावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरोजन्ति तेषां उपोषमो सुखो पूर्ण प्रतिकार फुलपिळा उलटणं फुलपिळा त्या मामा दोन्ही हाताने द्यायचे कोणता पाठीमागे बोलायचं जवळ कालकट्ठानं यातिनं इम्मं इक्कं बिक्कु संगस्स देम संगासुर भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते साधु बुद्धं नमामि मना धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा विपत्ति पट्टिविहाय सब संपत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवे दीर्घायु दायकं सर्व दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके बन्ते अनुग्रहं तत्वा परितं वृद्धं मंगलम बंतेजी आम्ही लोंढे परिवार आमच्या परिवारातील दिवंगत उपासक नाव सांगा. बाबूराव लोंढे, जनाबाई लोंढे,
अर्जुन लोंढे अर्जुन लोंढे यांच्या यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मृतिदिनानिमित्त त्यांचे त्यांचे 4 महाभूत 4 महाभूत शांतवण्याकरिता शांत होण्याकरिता आणि आम्ही आम्ही लोंढे परिवार लोंढे परिवार आमच्या परिवारातील आमच्या परिवारातील आमच्या घरातील आमच्या घरातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी सर्व विघ्नांच्या नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी आणि आणि निर्वाण प्राप्तीसाठी निर्वाण प्राप्तीसाठी भिक्खू संघो भिक्खू संघ परित्राण पाठ परित्राण बोलावा बोलावा समंत चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता तदमं मुनिराजस्य शृण्वन्तु साधमोकदम् धम्मसवर्णकालो अयं वदन्त धम्मसवर्णकालो अयं वदन्त धम्मसवर्णकालो अयं वदन्त हे संता संत चित्ताति शरणं यावता सपकाल एते अयन्तु देवावर कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो संतो सहन्तो मुनिवार वचनं सुतो मग सुमग सापेषु चक्रवालेषु यका देवाच ब्रहाणो यकामे कत्तं कुयं सर्व संपत्ति साधकं सापेतं अनुमोदित्वा समगा शासनरता त्वमादरहिता हुन्तु नारकासो विशेषतो शासन सज्जलोको च रुद्धो भवतु सर्वदा शासन लोको च देवा रक्षन्तु सर्वदा सतिं सुखी हन्तु सभ्ये परिवारिणि अन्तनो अनिधा सुमना हन्तु स सभ्ये ज्ञातिभिः राजतो वा सोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगण्यतो वा उद्दकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असदमतो वा असदिष्टितो वा असपुरुषतो वा चंड अत्ते असमिमिगोना कुकरा हरी पिच्छिका मणिसाप दिव्य अचक तुतराच धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि धागा सोडून त्या पाठीमागून टाक संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरोजन्ति तेषां उपोसमो सुखो. भगवान बुद्ध म्हणतात उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचा नियम काही असेल तर. कालपर्यंत डोंगर हिरवा होता, आज सुकला. एका मातीच्या काडीनं पुरा डोंगर खतम होतो. म्हणजे उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे. आणि जन्म आहे तिथे मृत्यू आहे, यात काही शंका नाही. कोणी असं मनपट्टा घेणार नाही. मृत्यूला वय नाही. कधी कधी आईच्या गर्भात पण वाढ जाते. 1 वर्षानं, 2 वर्षानं, 5 वर्षानं, 50 वर्षानं, 60 वर्षानं पण जाणे आहेच. म्हणजे मृत्यू आहे तिथं, जन्म आहे तिथं मृत्यू आहे. एक लक्षात ठेवा. आपण जन्म झाला म्हणजे आनंद वाटतो, पेढे वाटतो, आनंद व्यक्त करतो, पेढे वाटतो, पण बाजून मृत्यू आहे आपल्याला दिसत नाही. बरोबर ना? बुद्ध म्हणतात जन्म आहे ते मृत्यू आहे, त्यात काही शंका नाही. मृत्यू अटकल आहे. ना श्रीमंत आहे, ना गरीब आहे, ना लहान आहे, ना मोठा आहे, ना कोणा जाती धर्माचा आहे, काही याला घेतलं नाही. मृत्यू आहे म्हणजे मृत्यू आहेच. म्हणून भगवान बुद्धाने एका बाजूने दाखवलेलं आहे की हे मानव जीवन 84,000 येऊण्यापूर्वी हे जीवन मिळते. एवढं उत्तम जीवन आहे. आपण आपलं कर्म समजावं. नुसते आपण दुर्बळात खूप काम कुशल कर्म केलेले आहे की आपण आज मानव जन्मामध्ये, आपण मानव प्राणी. आज अनेक प्रकारे प्राणी आहेत, त्यातून मानव प्राणी बऱ्यापैकी नाही. प्राणी अनेक प्रकारचे आहेत. म्हैस, गाय, म्हैस, जो काय, घोडा, गाळा, डबुक, डबल, त्यांना तोंड आहेत, पाय आहेत, बोलता येते, बोलता येत नाही. आपल्याला बोलता येते. त्यांनाही नाक आहे, त्यांनाही डोळे आहेत, त्यांनाही कान आहे. आपल्याला 2 पाय, त्यांना 4 पाय आहेत. कधी कधी 2 पायाचे प्राणी पक्षी आहेत, पण त्यांना बोलता येत नाही. आपल्याला सर्व काही बोलता येतं, बोलता येते. आपल्याला छटायचं दिलेलं आहे. नाक, कान, डोळे, त्वचा. आपल्याला बोलता येते, चालता येते. आपल्याला वाईट काय आणि चांगलं काय दिसून येते. बरोबर ना? आपल्याला वाईट काय म्हणजे कुशल काय, अकुशल काय, म्हणजे पाप काय, पुण्य काय आपल्याला समजून येते. आपल्याला बघा ना, आता आपण अनेक प्रकारचे कपडे घातले. एकच कपडे का नाही घातले आपण सर्वांनी?
नाही, आपल्याला समजते मला लाल पसंत आहे, त्यांना हिरवा पसंत आहे, आपापल्या पसंत. म्हणजे बघा आपल्याला पसंत पण समजते, भोजनाची सुद्धा आपल्याला पसंत समजते. कधी कधी ताट जवळ आल्यावर आपल्याला वाटते भाजी बरोबर झाली, भाजी बरोबर झाली नाही किंवा तिखट झाली. म्हणजे आपल्याला किती बुद्धी आहे, कसं समजते, भोजन पण समजते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मानव जीवन मिळणं हे दुर्बळ आहे, पण मानव जीवनासारखं सुख कोण्या जीवनात नाही. गाढवात सुख आहे का, बैलात सुख आहे का, मेंढी बकऱ्यात सुख आहे का, नाही. सुख त्यांना काही करताच येत नाही. सुख आपण स्वतः अत्तदीप भाव. बुद्ध म्हणतात की मानवा तू अत्तदीप भाव, तू स्वतःचा स्वामी बनू शकतो, तू स्वतःचा स्वामी बनू शकतो. बघा ना, प्रत्येक जण आजाद आहेत ना. सुनबाई आजाद आहे, मुलगी आजाद आहे, हा घरातली आई आजाद आहे, बाबाही आजाद आहे. आपल्या मनात वाटत तसं करायचं, बरोबर आहे की आजाद आहे, तर कुठल्याच प्रकारे बंधन नाही. मग एवढं चांगलं जीवन असल्यानंतर दुःख काय आहे आमच्या घरात, बेचैन का हो आम्ही. एक पंखा चालू, एक पंखा लावायचा, लावा पंखा, हा याचं काही पंखा लावायचा, तर दुःख आहे. सर्व काही सुविधा आहेत आमच्याजवळ, हा गरम झालं पंखा लागला, सर्व काही सुविधा आहे. मग आम्ही दुःख का आहोत, आज टाईम मध्ये बसलो आहोत का. पूर्वीचा आजच्या 25 वर्षाच्या, आजच्या 30-35 वर्षाच्या पाठीमागे जा, तिथं झोपडं असेल, तिथे खड्डा असेल, कसं आम्हाला समजलं, ते खड्ड्यात पाणी टाका, टाईल लावा, बांधकाम करा, एसी लावा, किती शांत बंगला आहे. आज 35 वर्ष अगोदर गेलो का. म्हणजे आपल्याला एवढं काही समजतं. मग दुःखाचं कारण काय, दुःख काय. भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचं एकच कारण सांगितलेलं आहे की जो काया, वाचा, मन आणि धन या 4 गोष्टींना दान करत नाही, ज्या घरातून, ज्या शरीराच्या हातून दान जात नाही, ते शरीर आणि ते कुटुंब बुद्धांनी नाकारले, म्हणजे बात नाकारलेला आहे. बुद्धांनी याला उपमा अशी दिली आहे, नाकारलेला आहे. आपल्या हातून काया, वाचा, मनाने आणि धनाने हे 4 प्रकारे दान केलं पाहिजे. आणि हा जन्म दानासाठी आहे. एक आपण शेती करतो, 50 एकर जमीन घेतली, 50 एकर जमीन घेतली विकत, त्या जमिनीमध्ये काही पेरलंच नाही, धन येईल काय, धन येईल काय, धान्य येईल काय, हा होय धम्म. तर या दुःखावर मात करण्यासाठी, जे काही जगामध्ये दुःख आहे, या दुःखावर मात करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्माच्या माध्यमातून आपल्याला संस्कार लागून दिले. संस्कार कसे लागून दिलेले आहे, सुरुवात संस्काराची बघा. बाळ जन्माला येते 7व्या महिन्यात, गाडी नेसतो का आपण, नेसतो ना साईड. संस्कार झाल्यानंतर त्याला गर्भसंस्कार विधी म्हणतात. त्याच्यानंतर बाळ जन्माला येते, 5चं बारसं ते म्हणतात. त्याच्यानंतर बाळ शाळेत जाते, विद्या संस्कार म्हणतात. त्याच्यानंतर बाळ मोठा होते, लग्नाला येते 21 वर्षाचा, त्याच्यानंतर तो विवाह मंगलपरीने म्हणतात. त्याच्यानंतर मग बड्डे, त्याच्यानंतर मुलं झाले बड्डे, मुलं झालं बड्डे, मुलं झालं बड्डे, मुलं झालं बड्डे, घर घेतलं कार्यक्रम आहे, गाडी घेतली कार्यक्रम आहे. तर हे कार्यक्रम का लावले, तर शेवटला 3रा दिवस आहे, 10वा दिवस आपल्याकडे, कोणी 12 दिवशी करते, 3ऱ्या दिवशी करते, पण करणे गरजेचं आहे. कोणाच्या म्हणजे आपल्या पूर्वजाच्या भेटात राहायचं नाही, आपल्या पूर्वजा म्हणजे आपल्याला राहायचं नाही. दुःख कुठून निर्माण होते, दुःख कुठून निर्माण होते, दुःख तुमच्या मनाला लागते, दुःख निर्माण होते. कारण की आपण जर जेवण नाही केलं भूक लागून सुद्धा, तर आपली भूक जास्त वाढेल की कमी वाढेल, जास्त वाढेल ना. मनाला मन खाते ना, जास्त भूक वाढेल. बघा आम्हाला किती 2 दिवस ना काय, बघा आम्ही समाधान घेतो, आम्ही परिपूर्ण ना, तुम्ही गुरुच लोक परिपूर्ण आहे. आम्हाला 2 दिवस काही जेवण नडून ना काय म्हणतो, आम्हाला तृष्णाच नाही, तुम्ही तृष्णाने भरलेल्या. म्हणून तुम्हाला ते करणे गरजेचं आहे. काया, वाचा, मनाने आणि धनाने या 4 प्रकारे तुमच्या कुटुंबातून, तुमच्या प्रत्येकाच्या हातून दान करा. आता दान गेलं पाहिजे. भिक्खू संघाला तुम्ही आज एकच भिक्खू बघावले, ते कुशल कर्म. आम्ही तेच विचार करून राहिलो, मी पण स्वतः विचार करून राहिलो. जशी आमची भेट झाली तिघांची, म्हटलं क्या बात आहे, हे लोंढे परिवार, संतोष लोंढे परिवार, त्यांनी एकच भिक्खू सांगितलं आणि काय त्यांनी कुशल कर्म 3 बंदी आहे. लावून बघा कोण भेटतात का बंदी, भेटतात का. काहीतरी कुशल कर्म तुमचं आळ आलं म्हणजे म्हणतात ना, कधीतरी आपल्याला जाग येते, कधीतरी आपल्याला आठवण येते. आणि बुद्ध म्हणतात की जो माणूस आपल्या करणीची, आपल्या कर्तव्याची जाण ठेवते, माझं चांगलं आहे की माझं वाईट आहे, की माझ्या हातून काही चुकी झाली बरोबर आहे की नाही, अशी जाण ठेवते, स्वतः माफी मागतो, तो माणूस विजय ठरते. बघा आपण एक दुसरा म्हणा की नका म्हणू, पण निसर्गात माप आहे का, तिथे लेखी आहे. म्हणून हा मानव जीवन हे
असल्यावर मानव जीवनाचा अर्थ आहे जन्म घेणे म्हणजे परोपकारी बनणे. या जन्माचा अर्थ काय? जन्माचा या जीवनाचा अर्थ काय माहिती काय? आपण जीवन घेणे, आपण जन्म घेणे. कोणासाठी घेणे? सर्वांसाठी. आपल्यासाठी आपण काहीच करत नाही. आपला जन्म साठी आहे, परोपकारी जन्म आहे माणसाचा. आपण जन्म घेणे, लोकांची सेवा करणे. मग त्यात लग्न झालं, पहिले बहीण भावांना आई वडील आपल्याला लग्न करून देतात. आपण लग्न म्हणजे आई वडील बनतो, नंतर सासू सासरे बनतो. बरोबर आहे की नाही? भाऊ बहीण सर्व अशा प्रकारे. आणि आई वडील बनल्यानंतर कोणतेही वडील आपापल्या परिणाम सर्व काय करून ठेवतात मुलासाठी. मुलाला लहानचं मोठं करतात, शिकवताना शाळा शिकवतात, लहानचं मोठं करतात. आई मन, पप्पा मन, काका मन सर्व शिकवतात. लक्षात ठेवा शब्द एक, लक्षात ठेवा. आई बाबाचे उपकार काय आहे? आई स्वतः खात नाही. जेवण केलं म्हणजे एक चपाती तू खा. आठवते ना मला? आठवते का? की आई खाऊन घेते, थोडी पुसते, मग म्हणते ते आई. बाबाही तसा. बाबाला बघायचं आहे तर संध्याकाळी कपडे काढणार बघा बाबाला खाटीवर त्यांच्या बन्यांचे बोल. मुलाला जीन पॅन्ट. बरोबर. कधी बघायचं बाबांना? आता नाही बघायचं. कधी बघायचं? रात्री झोपायच्या वक्ती कपडे काढता की त्या बघायचं कशा ओला कपड्या. मुलांसाठी आहेत का? 15,000 माहीत पडलं ना? 15,000 14,000. बाबा खाऊ आणतात. किती खावा वाटते? गरम जिलेबी असते, वास पण त्या जिलेबी येते, वास पण चांगला त्या जिलेबी येते. बाबाला वाटते आपण खावा, पण एक घास तोंडात जात. का तोंडात जात नाही? टक्कट डोळ्यासमोर दिवसाला बरोबर दिसतात. बाबा आणतात घरी आणि मुलांनी खाल्लं की मग त्यांना आनंद वाटतो. कोणी खाल्लं की त्यांना आनंद वाटतो. म्हणून उपकाराची जाण ठेवण्यासाठी हा जीवन मोलाचं आहे. उपकाराची जाण ठेवण्यासाठी हा जीवन मोलाचा आहे. आणि आई वडिलाचे उपकार पृथ्वी तलावर राजा तिने जगाचा आई विना. किती मोठं असो त्या आई बाबाजवळ कोणीच मोठं. भगवान गौतम बुद्धांनी देव नाकारले. बाबासाहेबांना आपल्या भावप्रज्ञेमध्ये देव सांगितले. देव नाही पण देव आहे. देव आहे ते सांगितलं. देव कुठं आहे? फक्त दोनच आहे. देव म्हणजे काय? जो देते तो देव. जो घेते तो देव नाही, जो देते तो देव. देवाची व्याख्या जो देते तो देव. आपल्याला नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हे 56 इंचाची बॉडी म्हणतात. हे कोणाचं धन आहे सांगा बरं? आपल्या कातड्याचे तांबडं काढून चपला जरी आई वडिलांना शिवल्या तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. असा कोण जगात आहे उपकार फेडणार? कोणीच नाही. आई वडिलांचे उपकार कोणीच फेडू शकत नाही. म्हणून आपल्या भगवान बुद्धाच्या धम्माने सांगितलेलं आहे धम्मामध्ये की हे मानवा, तुला जर सुख पाहिजे असेल तर तू माझ्या गोष्टीकडे जशी स्थिती आहे. एक तर पहिले सुरुवात आपण काहीतरी समाजाचे देणे आहोत. एक लक्षात. तुम्हीच नाही की आम्हीच नाही. प्रत्येक घरात तसे कार्यक्रम चालतात. प्रत्येक घरात आम्ही दुसरा कार्यक्रम आहोत, अजून तिसरा कामाला लागते. म्हणजे संस्था ज्या घरामध्ये संस्था ज्याच्या घरामध्ये व्हिडिओच्या बुद्धाच्या मुखातून निघाले शब्द ते त्या घरात प्रसन्न चालतात. जसं आपण आंघोळ करतो साबणाचे काचे कसे चमकात कोशात चमकते तसं तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आज बघा ना 2च फोटो घरात होते, पण 2 फोटोवाले छोटा मांडणी केली मेणबत्तीला. किती आनंद वाटते सांगा बरं? याच्यापेक्षा आनंद जगातही आनंद वाटत नाही. किती आनंद वाटते. अशा प्रकारे बुद्धाने सांगितलेलं आहे की उपकाराची फेड प्रत्येकाने करायची. जो उपकाराची फेड करत नाही त्या व्यक्तीला बुद्धाने अलग नाव दिलेलं आहे. आणि अजून सांगितलेलं आहे की जैसे कर्म करेगा ऐसा फल. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, ते शब्द लक्षात ठेवा. जसं तुम्ही पेरसाल तेच उगेल. म्हणून आपल्याला आपण का पेरतो? जसं तुम्ही पेरलं तेच उगेल ना. आता इथे आंब्याचं झाड रोपट पेरलं त्यात काय चिंचा येतील काय? पण जसं पेरलं तेच उगेल. म्हणून आजच पासून आपण आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर आपण आजच आपल्या भविष्याचे विचार करावा की जसं एक झाड लावलं ते झाड माझ्या नातवाच्याही कामात येऊ, माझा एक सावली भेटो. म्हणून आजपासूनच आपले संस्कार असे असले पाहिजे. आपण जगात राहतो, आपण संस्कार असे असले पाहिजे. आपण हर गोष्टीमध्ये हर कुटुंबाची फेड केली पाहिजे. जसं संस्काराच्या माध्यमात. बरोबर आहे की नाही? हा 3रा दिवस का ठेवतात याचं कारण काय माहिती? 3 दिवस झाली कोणी 4थ्या दिवशी विचार पण नाही. पण का ठेवतात? काहीतरी पुण्यानं मोदवणं. त्याचं नाव आहे पुण्यानं मोदवणं. म्हणजे माझ्या वडिलांना
पूर्वजांनी जे पुण्य केले त्याला आम्ही पुण्यानं मोदन देत आहोत. म्हणजे वा वा क्या बात आहे, आपण शाबास तुम्ही या म्हणून. भलाही तुम्ही घर नाही बांधलं, भलाही बाबा तुम्ही घर बांधलेलं नाही, माझ्याच कष्टानं बांधलं, पण तुम्ही होते त्याच्यापासून नकावर एवढं मोठं धन दिलं म्हणून शिकवलं दाखवलं, काय गुण आला पाहिजे म्हणून मी घर घेतलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्व श्रेय कोणाला जाते? जर आपल्या आई वडिलांना आपल्या जन्म दिला नसता आता आपलं जग भेटलं असतं का? आपल्याला घरी भेटले का असते का? म्हणून पृथ्वी तलावर मान्याचं असतं फक्त सोनं देवाला. हे तर गुरु आहेत, आम्ही गुरु आहोत. यांनी आपल्याला मार्ग दाखवला. हे म्हणतात मी मोक्षदाता नाही, मार्गदाता. म्हणून आपल्याला मार्ग दाखवला आपण त्या रस्त्याने चालवतो, नक्कीच आपलं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या पूर्वजांच्या माध्यमातून कमीत कमी आता 1 वर्षाला तरी काहीतरी आपल्याला दान घ्यायला पाहिजे ना. दान कसं घ्यायला पाहिजे? रोडवर उभे राहायचं आणि दान द्या, तर काहीतरी दान घ्यायला पाहिजे. लोकांना आपल्या आई वडिलांची आठवण आली पाहिजे. म्हणून आपण स्मृती दिवस दरवर्षी करा. काय मागतो आम्ही? आज तुम्हाला फोन केला, तुम्ही कधी मी आम्हाला तुम्ही फोन केला असता, आम्ही असं म्हटलं नसतं 2000 लेगा, हळदीचं पाकिट, खोबऱ्याचं पाकिट, बदामचं पाकिट, 5 किलो आटा, 1 तेलाचा डबा म्हटलं असतं काय? तुम्ही बोलवा आम्ही काय देतात तुम्ही? काय आहे तुमच्याजवळ? काय आहे तुम्हाला द्यायला? काय आहे तेही देत ना. बरे नसेल हा त्या कपाड आहे का ते भरेल असेल, हिंमत नाही तुमची द्यायची. तुम्ही ते दिलंय आमच्या काय कामाचं नाही. तुम्ही त्यातलं पुरं खजाने दिलं ना. 1 किलो सोनं तरी आमच्या कामाचं. 1 किलो सोनं बरोबर आहे की नाही? आमच्या कामाचं बरोबर आहे की नाही? 2 किलो 90 किलो सोनं दिलं. पण 2 किलो 90 किलो सोनं दिलं. थायलंडच्या 2 भगिनी, 2 मैत्रिणी म्हणा, ते तुमच्या गायला कडक लागेल 2014 मध्ये. 2 किलो 90 किलो आपण देऊ शकतो का? 1 किलो तरी आपल्या घरात आहे, 1 किलो आहे, पण देऊ शकत नाही. काऊन की आपल्या मनातच नाही. आपल्या मनात नाही म्हणून ध्यानात येणाऱ्या ध्यानात नाही म्हणून या हे धर्माच्या शेतीमध्ये तुम्ही जेवढं कार्य करता, जेवढं दान देत राहता, तेवढं दान देत राहा. फक्त लक्षात ठेवा, काय वाचा मनाने. कायचं दान म्हणजे काय? ते आपण सुखादुखात लोकांच्या घरी जाणे. आता एक तुमच्या घरी कोणी पाहुणे आले ते त्यांचं कायचं दान आहे इथं. त्यांनी म्हटलं असं ना, भाऊ 100-200 रुपये घे, मी येऊ शकत नाही. त्या पैशाला काय करतात? तुझी उपस्थिती करतात. म्हणजे कायचं दान आहे. एखादा माणूस दवाखान्यात आहे त्याला म्हणा हे घे ऑनलाईन 500 पाठवतो. काय कामाची 500? त्याचा चेहरा पाहिजे. त्यानंतर कायचं दान, वाचेचं दान. आपली वाचा कशी असली पाहिजे? मधुर असली पाहिजे. आपल्या वाच्याने कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे. बोल, जर खरोखर बोलायचं काम असतं चूक काय तिथं बोला, नाही तसं बोलायचं. मन दुखल्यासारखं करायचं नाही. मन आपलं मन कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे. तो बंगल्यात राहते त्याच्या कर्माने राहते. मी झोपड्यात राहतो माझ्या कर्माने राहते. मी गाडीवर फिरतो टू व्हीलरनं माझ्या कर्माने फिरतो. तो बोलून फिरतो त्याच्या कर्माने फिरतो. बरोबर? जो कर्म करेगा तो फल मिलेगा ना. आपण 10 वर्षांनी झोपता तो विचार करता की तो समोरचा बोलून फिरते मला गाऊन नाही, ते तुमचे योग्य नाही बोलणं. हा तुम्ही अधोगती जात आहे. अशा प्रकारे आपण मन असलं पाहिजे. आणि धन, जिथं धनाची गरज आहे तिथं धनच दिलं पाहिजे. का? जिथं धनाची गरज आहे तिथं धन दिलं पाहिजे ना. आता एक मुलगा गटारीत पडला, आज बघितलं ना तर पोतेलच आहे. बघितलं ना पोतेला जाऊ लागली ठोकर की येतात. तुमचं दोन्ही पडतात कधी कधी. बरं पाहिजे ना, पोतेला आहे ना सर, पडतीन की नाही दोन्ही दार काही काय अशी गोष्ट आहे ना. तर अशा प्रकारे मुलगा चालला आणि लागली ठोकर, पडला. तर तो पडला तर आपण तिथे चाललो. आपण काय म्हणा, झोप बेटा झोप गप गप असं म्हटलं ते काय की बंती चांगलं दान द्या. थांब बेटा हे 500 नोट घे, मला बंती दान द्या सांगितलं. चलिन काय तिथं दान कोणतं द्यावं लागेल? तर कायचं दान त्याला हातानं उचलं लागेल. तर ते काय दान द्या बरं की. वाचायचं दान कुठं काही चाललं तर त्याचं मिठवा करायचं. आपल्यामध्ये मिठवा कमी आहे त्याचं अधिक आग लावायचं काम करतात. असं काम नसलं पाहिजे. मग आर्थिकचं काम म्हटलं तर आर्थिक दान दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांचे उपकार कुठल्याही प्रकारे विसरता कामा नये. एक लक्षात ठेवा, जे आम्ही करत आहोत ते आमच्यासाठीच करत आहोत. आम्ही नाही केलं तर आमचं का पटू लागतील? तुम्ही सांगा. तुमची चूक मान्य केली तर वाटतंय. मी माझ्या गोष्टीमध्ये पण सांगतो, 70 वर्ष झालं माझ्या आईचा अजूनही करून झाला एक 10 वर्षापासून. म्हणून मला जरा हे वाटतं खूप वाटतंय. आणि अजून मला समजलं म्हणून मी सांगतो की सुख कशात आहे? या बंगल्यात नाही, या गाडीत नाही. जेवढं आहे म्हटलं तिकडचा त्याच्यापेक्षा सगळा भले तुम्ही 5 मला 10 मला टावर नाही म्हणता. जाऊन बघा टावरवाले. तुम्हाला वाटत जो टावरमध्ये जाऊन बघा त्यांना काय घरात मेळ आहे. आपण खूप आहे धम्मा जो धरून जातो तो सुखी आहे. तिन्ही सगळ्या गोष्टी आपल्या परिपूर्ण अजून काय पाहिजे. म्हणून पूर्वजांचे काय करणे याच्यासाठीच हा कार्यक्रम लावलेला आहे. याच्यासाठीच हा कार्यक्रम लावलेला आहे की तुमच्या हातून त्यांच्या नावानं काहीतरी जाणे.
त्यांचे आपण उपकार तर फेडू शकत नाही, तर भावा करून लागलो उपकार फेडू शकत नाही. म्हणून आपल्या हातून दान केलं पाहिजे. असे दानाचे अनेक प्रकारे कारण आहेत. त्या कारणानुसार दान केलं पाहिजे. आजकाल आपण गाडी आता तर टीव्हीच्या वेळेस पहिले आता नाही करत कोणी, पहिले टीव्ही घेतली तर लोक जेवण करते, सायकल घेतली की लोक जेवण देत, गाडी घेतली की जेवण घेत, फोर व्हीलर घेतली. आता फोर व्हीलर गाड्या धरत त्यांना हार्ट अटॅक पडलं म्हणते, गाडी देतात एक बाजूला. म्हणजे काहीतरी संस्कार लागले म्हणून आपण संस्कार म्हणलं पाहिजे. जेवढे आई वडिलांची जेवढे पूर्वजांची सेवा करतात त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारे कमी पडत नाही. लोंढे परिवार आज कळत न कळत तुम्ही बोलवा ना बोलवा, खरंच तुमचा विजय झाला आहे. 3 भिक्खू येणे बुद्ध अनुसरण गच्छामी, 3 भिक्खूने कधी कुठं नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही भोजन द्या भिक्खूला. वेळ झाला तरी आम्ही मानतो, हा काही कारणाचं का आम्हाला शाळेत समजलं बाबाची तब्येत, पण ते काय कारण करतात बरोबर ना, त्याच्याकडे काय लक्ष देऊ नको. नक्कीच आजपासून तुमची खरबडाट झाली लक्षात ठेवून, आजपासून तुमची खरबडाट झाली हे लक्षात ठेवून बघा. कारण काय की तुम्ही आजारी होते, असे डॉक्टर आहेत की जगात या डॉक्टरला जोडले, त्या डॉक्टर तुम्हाला तुमचा आजार सर्वात मोठा आजार तुझा हे बाकी पक्क लक्षात. या डॉक्टरपेक्षा डॉक्टर जगात कोणते मोठे आहेत का? हे डॉक्टर कामाचे आहेत का? या डॉक्टरपेक्षा जगात कोणते मोठे डॉक्टर नाही. खूप चांगल्या प्रकारे 3 डॉक्टर इथं आले आहेत आणि सर्व गोष्टीनं लोंढे परिवाराचं पूर्ण जे काय रोग ऑपरेशन पूर्ण करून ते वाईट गोष्टी काढलेल्या आहेत, चांगल्या गोष्टी आता भरल्या आहेत. तुम्ही फक्त तसं वागावं, हा कळत न कळत असं होऊ देऊ नका. दरवर्षी त्यांच्या तारखा वगैरे किंवा नाही आहेत तर त्यांच्यापणे जे काय दान मी पहिले सांगतो तुम्हाला, हा मग काहीतरी पाच खायला तरी 5 ताटं तरी उठले पाहिजे. आपल्या हातून काहीतरी दान केलं पाहिजे. 100-200 रुपये तरी केलं पाहिजे. एखाद्या भिक्खूला चांगला आहे बघा, भिक्खू अभ्यास आहे म्हणून बोलून राहिले मी. अभ्यास तरी बोललं तर काय आपण अनुभव, अभ्यासाने अनुभव आहे ना, तर म्हणून भिक्खूला बोलायला पाहिजे. अशा प्रकारे बघा ना किती आनंद वाटते. काय किंमत आहे बघा, ती किती मांडणी आहे बघा, 100 रुपयाची नाही, 100 रुपये खरं सांग बघा. 40 आणि 40 किती झाले? 80 आणि हे 10 किती झाले? 90. हे 10 100 अजून काय आहे 5, 105 रुपये. सर चिंकूचा तुम्ही एवढा आनंद कुठं नाही. किती रुपये? दवाखान्यात भरती केलं असतं पहिले 1 लाख रुपये जमा करतात तरी दुःख. 105 रुपये किती आनंद पाहिजे. म्हणून अशा प्रकारे 4 लोक आपल्या घरी पाहिजे. आपल्या घरी मन आहे जुन्या लोकांची, आपल्या घरी जोडे पडले पाहिजे 4 लोकांचे त्या कामात. तर आपल्या वडिलांची जे वावा करतात अशा प्रकारे आपण कुटुंबाला जपलं पाहिजे. आपल्या पूर्वजांचं कार्य केलं पाहिजे. जर आपण नाही केलं, आपण जर पूर्वजांचे फोटो इथे लावले नाही तर आपले फोटो इथे लागणार. एवढं बोलून इथे थांबतो. कल्याण मंगळ आजपासून डोक्यातून काढून टाका. भिक्खू संघाला भिक्खू संघाला तुम्ही विनंती केली आहे आणि भिक्खू संघाने माफ केलं आहे. कळत नकळत तुमच्याकडून झालं असे चूक होऊ नका. ओके, सर्वांनी 2 मिनिट हे ब्रह्मांडाचे शिवबिंदू आणि विश्वाचे पहिले शास्त्र आणि ज्यांनी आपल्या शरीरावर आपल्या देहावर अनेक प्रकारचे प्रयोग केले आणि निरीक्षण परीक्षण करून तुम्हाला दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग शोधून दिला. त्या मार्गावर तुम्ही चालत तो नेहमी सुखी आणि समृद्ध आणि आनंदाने जीवन जगू शकतो. अशा महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना मी सर्वप्रथम वंदन करते, अभिवादन करते. आणि तसेच संविधानाचे शिल्पकार, विश्वविधाता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व देशाला भारताला बौद्धमय केलेले आहे. त्यांनी ते बोले तेसा चाले वंदावी तयाचे पाऊले म्हणतात ना, तशा प्रकारे बाबासाहेब जे काही बोलायचे ते करून दाखवून गेलेले. आपल्यासाठी काही करायला त्यांनी ठेवलेलं नाहीये. त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं की मी भारताला बौद्धमय करेल, तर ते करून गेले. आपण काही करू शकत नव्हतं, तेवढी आपली काही ठेवत नाहीये. जेव्हा आपल्या घरावर एखादं अशोक चक्र असते तेव्हा आपल्याला म्हणतात हे बौद्धाचं घर आहे. तसं आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आहे, म्हणजेच हा भारत देश आपला बौद्धमय झालेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या देशाला बौद्धमय करून गेलेले आहे. अशा मी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते, अभिवादन करते, प्रणाम करते. यशोधरा, रमाई, जिजामाता, महामाया, प्रजापती या सर्व थोर पुरुषांना मी वंदन करते, अभिवादन करते. अशा या सर्व थोर पुरुषांनी आपल्याला ज्या गुलाबीच्या आपण दलदलीमध्ये फसलो होतो, अज्ञानाच्या ज्या आपण खाईमध्ये पडलेलो होतो, त्यातून काढण्यासाठी ह्या ज्योतिबा, सावित्री
अशोक सम्राट या सर्व थोर पुरुषांना, शाहू महाराजांना सर्वांना खूप अति कष्ट करावं लागलं, त्याग करावे लागले, मेहनत करावी लागली. तेव्हा कुठे आज आपण एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये म्हणा, एवढ्या मोठ्या सुंदर घरामध्ये म्हणा राहायला लागलो. नाहीतर आपल्याला साधी झोपडी पण राहायला मिळत नव्हती, अंगावर चांगले वस्त्र मिळत नव्हते, तर खाण्याची तर काही विचारूच नका. अशा या दारिद्र्याच्या रेषेतून आपल्याला वर आणण्याचं कार्य या सर्व थोर पुरुषा महिलांनी आणि आपल्या थोर पुरुषा नेत्यांनी केलेलं आहे. त्यांना आपण त्यांची पुण्य आपण कधीही विसरू शकत नाही. जन्म हा दुःखाचं मूळ कारण आहे, जन्म हा दुःखाचं मूळ कारण बी आहे आणि मृत्यूचं पण कारण आहे. कारण जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच आपल्या संघर्षाला सुरुवात होते. संघर्ष म्हणजे दुःख. दुःखातून आपण जेव्हा संघर्ष करतो तेव्हा दुःख आपल्याला निर्माण होते. संघर्ष म्हणाल तर कशाचा संघर्ष? प्रत्येक गोष्टीत आपल्याला संघर्ष करावा लागतो. जेव्हा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असली तरी संघर्ष करावा लागतो. आणि जेव्हा आपल्याला या धर्तीवर निसर्गाचा नियम आहे, जे उत्पन्न झालं ते नष्ट होणारच आहे. हे सर्व नित्य असं काही नाहीये, सर्व अनित्य आहे. म्हणून आपण निसर्गाच्या नियमाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. जो उत्पन्न होईल तो कधीतरी नष्ट होणारच आहे. तर आपल्या घरातले जे काही पूर्वज लोक जन्माला आले आणि त्यांच्या कुशल कर्माप्रमाणे जसे त्यांच्या हातून कार्य घडले, त्यांनी जशी आपल्या कार्याची परिकल्पना पूर्ण केली, दान धर्म कष्ट जे काही त्यांच्यानं जमलं त्या पद्धतीने त्यांना मृत्यू पण प्राप्त झालेला आहे. कुठेतरी त्यांच्या भावना दुखवलेल्या गेलेल्या आहेत. म्हणून म्हणतात, बुद्धाचं तत्व आहे की तुम्ही जिवंतपणी जेव्हा आपण आहो हे तेव्हा एखाद्या आपल्या म्हाताऱ्यांना काही लागत असलं, भोजन लागत असलं, औषध लागत असलं, त्यांना कपडे लागत असले तर तुम्ही ते जिवंतपणी द्या, त्यांना मदत करा, त्यांचे सहारा बना, त्यांच्या भावनांना समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या भावना नाही समजणार तोपर्यंत तुम्हाला आई वडील कळणार नाही. आई वडील जेव्हा आपल्यासाठी लायण्याचं मोठं करतात ना, आपण मोठे झालो की आपल्या संसारात निसर्गाच्या या भवचक्राच्या संसार भवचक्रामध्ये इतके विलीन होतो की आपण आई वडिलांना विसरून जातो आणि आपल्या मुला बाळात बायको लेकरामध्ये खूप तल्लीन होतो. त्यामुळे आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष होतात आणि ते दुःखी कष्टाने आणि व्याधीने कधी कधी मनातल्या इच्छा मनात दळवत त्यांचा मृत्यू होतो. आणि मग त्यांच्या भावना तशाच राहून जातात, त्या दुखावल्या जातात, व्यतीत होतात. तर असं होता कामा नये. आपण म्हणून ते आता ते मरण पावलेले आहे आणि मी जाऊन त्यांना सोन्याचा घास भरवतो तरी ते काही खायला येणार नाही आहे. तेव्हा त्यांना गरज होती तुमच्या अन्नाच्या 2 घासाची, प्रेमाच्या 2 शब्दाची आणि त्यांच्या तुमच्या मयाच्या प्रेमळ हाताची. ते त्यांना मिळालं नाही आणि तुम्ही आता म्हणाल की मी सोन्याची चादर त्यांच्या अंगावर नेऊन टाकतो आणि त्यांना मी भरपूर खाऊ घालतो, हजारो रुपयाचं पातळ घेतो, तरी ते काही उपयोगाचं नाहीये. कारण आपण ते गेलेले आपलं शरीर आहे पंचमहाधातू, ते पंचमहाधातूमध्ये विलीन झालं तर आपलं काही उरत नाही, काही शिल्लक राहत नाही. परंतु शिल्लक राहतात त्या त्यांच्या आठवणी. जर त्यांना उजाळा द्यायचा असेल तर असे पवित्र पाठ त्यांच्या नावाने असे कार्य केले पाहिजे आणि त्यांना आपण जिवंत ठेवायचं आहे तर त्यांच्या आठवणीच्या रूपाने आपण जिवंत ठेवायला पाहिजे. आज तुम्ही त्या सर्व पूर्वजांना जिवंत केलेले आहे. कसं काय? तर आज आपण त्यांची आठवण करत आहोत, त्यांच्या गुणगान करत आहोत, त्यांच्या सुखदुःखाची आठवण करत आहोत, त्यांना आपण आपल्यामध्ये सहवासामध्ये बघत आहोत, म्हणजेच ते जिवंत आहेत. नाहीतर आपल्याला काय आठवण विसरली की सगळं काय विसरलं. जिवंतही माणूस असताना त्याला कधी आपण विचारपूसच केली नाही की कुठे आहे, काय आहे, काय करतो, मेला काय, जेवला काय, तर तो काय मेहनत करत आहे. तर असं होता कामा नये. म्हणून आपण सदैव जागरूकतेने आणि बुद्धाच्या तत्वाने आणि बोधिसत्वाच्या विचाराने जिवंतपणे हे कार्य करत चला. नाहीतर नंतर करूनही काही त्याचा उपयोग होत नाही. परंतु आपल्या जीवनाला, आपल्या मनाला आपल्या आनंद मिळावा आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आनंद यावा यासाठी पवित्र पाठाच्या रूपाने त्यांच्या या दिवसावर आपण 2 भिक्षू, 3 भिक्षू, 5 भिक्षू आपल्या ज्या ऐपतीप्रमाणे बोलवून त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा आणि आपण त्यांचे सत्कर्म निश्चितच आपल्याला लाभदायी करतात. कारण आपलं कुशल कार्य त्यामध्ये सामील होतं. अकुशल कर्मापासून आपण वंचित राहायला पाहिजे. तसेच एखादी मी तुम्हाला 2 मिनिटाची गोष्ट सांगते. आज पुराण्या काळामध्ये अशी परंपरा होती, रूढी परंपरा होती की आपल्या घरची व्यक्ती गेली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गंगा नदीवर जायचं, त्यांना ते पिंडदान म्हणून करायचं. त्याला काय आवडते काय नाही आवडत ते त्यांना आपण पंडिताच्या ब्राह्मणाच्या हातून पूजा करत होतो
आणि जे काही असलं ते आपण त्यांना देत होतो. असाच एक सुद्धा अक्षयच्या घरामध्ये असंच त्यांच्या वडिलांचा देहांत झाला आणि तो ब्राह्मणाच्या हाताने पूजा करायला गंगा नदीवर गेला आणि तो आपली पूजापाठ ब्राह्मणांनी मांडली आणि तो गवन करत होता. आपलं पिंडदान म्हणजे हाताचे ते गोळे पिठाचे गोळे आपले ठेवून तर ते पिंडदान कशासाठी करत होते का आपल्या पूर्वजाला ते जेवण मिळावं. पण बाजूलाच आपले कबीर आंघोळ करत होते. कबीराने पाहिलं की हे काय ब्राह्मणाचं चाललंय सो काय करतात आहे कसं काय करतात आहे ते मग काही कबीराला पटलं नाही. म्हणून कबीराने आपलं त्या ब्राह्मणाने ते सगळं काही केलं आणि शुद्ध करण्यासाठी नदीमध्ये आपल्या डुबक्या मारून आंघोळा करायला लागले. तर आपलं कबीर पण पाण्यात उतरले आणि आपलं सगळं पाणी नदीतलं आंघोळीने असे बाहेर फेकू लागले. फेकता त्या ब्राह्मणांना वाटलं की हा कबीर काय असं कुठल्यासारखं पाणी बाहेर फेकतो सारखं जोरजोराने म्हणून ब्राह्मण त्या कबीराकडे गेले आणि त्यांना विचारलं काय कबीरा तू असा बघतोस का बरं पाणी फेकतोस? सारख्या मगापासून आम्ही बघतोय सारखं नदीतलं पाणी आंघोळीने फेकतोस. तर कबीर म्हणाला तुम्ही ह्या पाण्यामध्ये डुबक्या मारून काय करता? आम्ही आमचं शुद्धीकरण करतो. आता आम्ही ना बहुत पूजा केली आहे मृत्यू देहाची म्हणून आम्ही आमच्या शरीराचं शुद्धीकरण करतो. तर म्हणे तुम्ही शुद्धीकरण करता म्हणून मी माझ्या बागेला पाणी फेकतो. पाणी जाऊ देतो माझ्या बाग आहे ती हिरवळ होईल पाणी पिईल तर म्हणून इथून पाणी फेकत. बामण म्हणाला की मूर्ख आहेस का तू? इथून पाणी फेकलं तुझ्या शेतावर जाणार आहे आणि ते झाड हिरवीगार होणार आहे. तर कबीरराव शांत चित्ताने म्हणाले बामणा तुझं त्या मेल्या माणसाचं शुद्धीकरण केलं आणि तू स्वतःच शरीरात शुद्ध करून राहिलास पूजापाठ केलास तर मग तुझं शुद्धीकरण होते जर इथं पाण्यात राहिल्यानं आणि ह्यावर जे भोग दिलास ते इथून जर त्या मेलेल्या माणसाला पोचते तर माझ्या शेतात इथून फेकलेलं पाणी का जाणार नाही? तर म्हणूनच मी माझ्या शेताला पाणी फेकतोय. तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची हे कळलं आणि त्यांनी ते थांबवलं. तशा प्रकारचे आपल्याला मनघडण भ्रामक गोष्टी सांगून आपल्याला अंधश्रद्धेत फसवतात ते तुम्ही आपण वंचित राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या 22 प्रतिज्ञा आणि बुद्धाचं तत्व ध्यानात ठेवून वागलं पाहिजे. आणि आता वेळेच्या अभावी मी काही जास्त सांगू शकत नाही. इथेच आपण आपल्याला थांबूया. कारण आपण काय करतो मेलेल्या व्यक्तीला इतकं हेच आपलेच असून त्याचं मेलं की त्याचे कपडे आपल्याला नको असतात, त्याचे काही वस्तू असल्या त्या आपण नेतो जाळतो फेकून देतो. तेवढा तिरस्कार करतो ती आपलीच व्यक्ती असो. पण त्याने दिलेली प्रॉपर्टी त्याने दिलेलं सोनं नाणं ते का नाही फेकून देत? ते का नाही तुम्ही कोणाला दान करू शकतो का? नाही. म्हणजे तुम्ही तिरस्कार कोणाचा करता? त्या व्यक्तीचाच करता. तुम्ही तो मेला तर रडता का? तो मेला आणि मैत्री भावनाने वागा आणि खरोखर प्रेमाने भावना जपा एकमेकाशी आणि मैत्री भावना सांभाळा. हेच बुद्धा गीताचे बुद्धा मंदावी सर्वांनी 2 मिनिट बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
वत्सा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बहुत बढ़िया बघा आता किती लक्ष ठेवा आता चला तिकडून मोकळे बस आईला हात लावा आपण शिवरं शिवरं दानं दानं द्रव्य द्रव्य दानं दानं अल्पहार अल्पहार दानं दानं भोजनं भोजनं दानं दानं आर्थिक आर्थिक दानं दानं बुद्ध बुद्ध प्रमुखस्य प्रमुखस्य भिक्खु भिक्खु संघस्य संघस्य देम देम द्वितीयम्पि द्वितीयम्पि तृतीयम्पि तृतीयम्पि ईदं ईदं शिवरं शिवरं दानं दानं द्रव्य द्रव्य दानं दानं अल्पहार अल्पहार दानं दानं भोजनं भोजनं दानं दानं बुद्ध बुद्ध प्रमुखस्य प्रमुखस्य भिक्खु भिक्खु संघस्य संघस्य देम 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 देव हात जोडा बरोबर सर्व बसा मोकळे हात जोडा भिक्खू संघ आशीर्वाद देत आहे सांगा दुःख पत्ताचनी दुःख भय पत्ताचनी भया शोक पत्ताचनी शोक वंतो सभ्ये पिपानिनो एतावतात अम्मे सब्बतं पुय्य संपदं सर्वदेवानुमोदन्तु सर्वसम्पत्ति सिद्धिया दानं गन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विहितावन्तु गच्छन्तु देवता गता तवे बुद्धा बलपत्ता पच्चकानाच आकाशटाज गोमट्टा देवानागामहेन्द्रिका प्रियङ्कम् अनुमोदित्वा तीरं रक्षन्तु बुद्धशासन आकाशटाज गोमट्टा देवानागामहेन्द्रिका प्रियङ्कम् अनुमोदित्वा तीरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशराज गोमट्टा सावधियो विभाजन्तो सर्वरोगो विनाशतो माते भवन्तवन्तरायो सुखी दीर्घायु भव लोटे परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश हो सर्व दुःखाचा नाश हो सर्व रोगांचा नाश हो सर्व भयाचा नाश हो सर्वांना दीर्घायुष्याचा दंतवनाचा लाभ हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने लोंढे परिवार तुमचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी बुद्धं नमामि बस बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि